काय नेमकी मागणी आहे आणि आता मोर्चा देखील काढला जाणार आहे, काय सरकारला इशारा असेल? आज 12 दिवस झालो माझी आई, माझ्या भावाची पत्नी आणि मी या ठिकाणी उपोषण करतोय. प्रशासनाकडनं ठोस पावलं उचलली जात नाहीत. नुसते आश्वासन देत आहेत, येत आहेत आणि आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणून सांगतायत. असा ठोस आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही. आज आम्ही इतक्या स्टेपला आलो की काल इतके हाल झालेत माझे. काल चक्कर आल्यानंतर माझ्या पायानं पण मला चालता येत नाही. माझ्या काहीच कुठलं म्हणजे असं शरीराचा साथ देणं गेलंय मला. सरकारला माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी तात्काळ कारवाई करावी आणि यांना सगळ्यांना अटक करावी. CIDचे काल अधिकारी आले होते, त्यांनी तुमच्याशी चर्चा पण केली. त्यांना काय सांगितलं आणि त्यांचं काय म्हणणं होतं? आमच्याकडे आताच तपास आलाय, आम्हाला वेळ द्या. हे त्यांना स्पष्ट सांगितलंय की तुम्ही अटक करा आणि त्यानंतर पुढील कारवाई करा. त्यांना एक काल पत्र होतं, ते पत्रही दिलंय. जो घटनाक्रम, कशी दुश्मनी चालू झाली, कुठून कशी दुश्मनी कुठल्या स्टेपला आली आणि ती माझ्या भावावर बितवली. खून करायचा होता, दुश्मनी माझ्या संग होती, तर माझ्या संगच खून करायला पाहिजे होता. माझा खून केला असता तर हरकत नाही, पण एक निष्पाप भावाचा याने बळी घेतलाय माझ्या. तो कुठल्या राजकारणात नव्हता. त्याचं हॉटेल, तो त्याचं घर, आई वडिलांना सांभाळायचा. निष्पाप भावाचा बळी घेतलाय. यांना न्यायालयीन लढ्यातून कोणालाही सोडणार नाही मी. तुमची नक्की काय दिसतं? दुश्मनी मी राजकारणातनं गेली 3-4 वर्ष झालं. माझ्या मित्राची पत्नी इलेक्शनला उभा होती, त्यावेळेस मी त्यांना विरोध केला होता आणि त्यांच्याबरोबर जे अनेक गटातले आरोपी आहेत ते पण त्यावेळेस त्यांच्यासोबत बी माझे मतभेद झाले होते. तेव्हापासून त्यांनी ती दुश्मनी, त्याचा शेवट त्यांनी माझ्या भावावर केला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.